सर्वांना नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत आवर्ती दशांश पूर्णांक। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश पूर्णांक शिकलेला आहे। तो व्हिडिओ YouTube वरती टाकलेला सुद्धा आहे आणि त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाईल। तर तुम्ही नक्की जाऊन तो व्हिडिओ पाहावा, कारण आवर्ती दशांश पूर्णांक शिकण्या अगोदर दशांश पूर्णांक माहिती असणं, त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे। आणि त्या व्हिडिओ मध्ये आपण गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी सर्व काही कव्हर केलेलं आहे। त्यामुळे तुम्ही आवर्जून तो दशांश पूर्णांकाचा व्हिडिओ नक्की पाहावा। तर आज आपण शिकणार आहोत मित्रांनो आवर्ती दशांश पूर्णांक। तर आवर्ती म्हणजे काय? तर आवर्ती म्हणजे मित्रांनो पुन्हा पुन्हा येणे, म्हणजे एकच संख्या पुन्हा पुन्हा येणे, त्याला आपण आवर्ती असं म्हणतो। आता आवर्ती दशांश पूर्णांकामध्ये कोणती संख्या पुन्हा पुन्हा येते? बघा, एकला जर आपण 3 ने भागलं तर काय येतं? 3 ला 1 ने भाग जातो का मित्रांनो? नाही। मग आपण अशा वेळी काय करतो? शून्य देत असतो आणि पॉइंट घेत असतो, बरोबर आहे। याच्यावरती आपण शून्य देतो। बघा, 3 1 3, 3 त्रिक 9, किती उरतंय? 1 उरतंय। मग याच्यावर परत शून्य देतो, 3 त्रिक 9, किती उरतंय? 1 उरतंय। याच्यावर परत शून्य देतो, 3 त्रिक 9, किती उरतंय? 1 उरतंय। परत शून्य देतो, 3 त्रिक 9, किती उरतंय? 1 उरतंय। अशी साखळी ही चालत जाते, ही साखळी कधीच थांबत नाही आणि हा 3 3 3 3 आकडा इथे येतच जातो पॉइंटच्या समोर। मग असं किती वेळ करायचं? म्हणून आपण याला 0.3 आणि त्यावरती असा टिंब देत असतो। त्या टिंबालाच आपण काय म्हणतो? आवर्ती असं म्हणतो। म्हणजे दशांश पूर्णांकाच्या समोर एकच अंक वारंवार येत असेल तर तो आवर्ती दशांश पूर्णांक झाला, आणि एकच अंक येत असेल तेव्हा ते अंकाच्या डोक्यावरती, त्या अंकाच्या डोक्यावरती आपण टिंब देतो। आता समजा जर 2.23 2 3 2 3 2 3 असे दोन अंक जर वारंवार येत असतील, बघा 2 3 2 3 2 3 2 3 असे 2 3 अंक जे आहेत ते वारंवार येत आहेत, म्हणून याला आपण कसं लिहितो? 2.23 आणि याच्यावरती या दोन अंकांच्या डोक्यावरती आपण बार देतो आणि ह्यालाच आपण आवर्ती असं मराठीमध्ये म्हणतो। मग हा वास्तव कसा? आपण 2.23 2 दशांश आवर्ती 2 3 2 दशांश आवर्ती 2 3 त्या रेषेला आपण काय म्हणतो? आवर्ती असं म्हणतो। आता मित्रांनो, हे जे अपूर्णांक आहेत, या अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशी करायची ते आपण यामध्ये शिकणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही जाऊ नका। यापुढे तुम्हाला कधीच आवर्ती दशांश पूर्णांकाचा प्रॉब्लेम जीवनामध्ये सुद्धा येणार नाही आणि परीक्षेमध्ये याचा मार्क फिक्स राहणार आहे। आता आपण काही उदाहरणं पाहणार आहोत। बघा, पहिली जी संख्या आहे त्याच्यामध्ये 0.777777 असा 7 हा अंक वारंवार पुन्हा पुन्हा येत आहे। तोच अंक वारंवार पुन्हा पुन्हा इथे येत आहे। तर ही संख्या आपण आवर्ती दशांश पूर्णांकामध्ये कशी लिहितो? तर बघा, इथे लिहितो आपण 0 पॉइंट, हा 0 पॉइंट तशाला तसा लिहिला। त्यानंतर इथं आपण 7 जे आहेत, वारंवार येणारे 7 जे आहेत ते आपण एकदाच लिहिले आणि त्याच्या डोक्यावरती आपण काय दिला? एक टिंब दिला। या टिंबालाच आपण काय म्हणतो? आवर्ती असं म्हणतो। 0 आवर्ती 7 असं याला वाचतो आपण। आता मित्रांनो, हा जो आवर्ती दशांश पूर्णांक आहे याचा साध्या पूर्णांकात जर आपल्याला रूपांतर करायचं असेल तर कसं करायचं? बघा, इथे पॉइंटच्या नंतर म्हणजे दशांश चिन्हाच्या नंतर वारंवार येणारा अंक कोणता आहे? 7 आहे। मग इथं आपण 7 लिहायचे, ठीक आहे। त्यानंतर बघा किती वेळा म्हणजे जो अंक आहे, किती अंक आहेत वारंवार येणारे? एकच अंक आहे, म्हणून एकदाच इथे आपण 9 लिहायचे, ठीक आहे। आता हे झालं। आता दुसरा अंक बघा, 0.23232323 म्हणजे 2 3 हा अंक काय येतो? वारंवार इथं येत आहे। मग याचं कसं लिहायचं? बघा, 0 पॉइंट जशाला तसं घ्यायचं, 0
त्याच्यानंतर दशांश चिन्ह लिहायचं, त्याच्यानंतर 2 3 एकदाच लिहायचं. बघा 2 3 हा अंक वारंवार येत आहे आणि त्यावरती आपण असं बारचं चिन्ह द्यायचं, म्हणजे एक रेष द्यायची. या रेषेलाच आपण आवर्ती असं म्हणतो. तर बघा 0 आवर्ती 23. आता याला साध्या पूर्णांकामध्ये कसं लिहायचं ते बघा. तर 0 कोणते अंक पुन्हा पुन्हा येतात? 23 हा अंक पुन्हा पुन्हा येतो. 2 3 हा अंक पुन्हा पुन्हा येतो. मग ते किती अंक आहेत? 1 आणि 2 आहेत. म्हणून खाली काय करायचे? इथं 2 वेळा 9 लिहायचे, म्हणजेच 99 लिहायचे. आता बघा मित्रांनो, तिसरं 0.125 125 125 125, म्हणजे 125 हे अंक जे आहेत ते पुन्हा 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 येत आहेत दशांश चिन्हाच्या समोर. मग आता याला कसं लिहायचं बघा. 0 दशाला तसं घ्यायचं, दशांश चिन्ह दशाला तसं घ्यायचं, त्याच्यानंतर इथे लिहायचे 1 2 5. वारंवार येणारे जे 1 2 5 आहेत ते एकदाच लिहायचे आणि या तिन्हीच्या डोक्यावर अशी रेष मारायची. या रेषेलाच आपण आवर्ती असं म्हणतो. म्हणजे त्याला वाचतो कसं? 0 आवर्ती 1 2 5. ठीक आहे. मग आता या आवर्ती दशांश पूर्णांकाला साध्या पूर्णांकात कसं लिहायचं? तर बघा इथे लिहायचे 1 2 5. आता किती अंक आहेत पुन्हा पुन्हा येणारे? 1 2 3 3 अंक आहेत, म्हणून इथं 3दा 9 लिहायचे. 3दा 9 लिहिले, म्हणजे 125 भागिले 999 हे झालं काय? तर साध्या अपूर्णांकात याचं रूपांतर. चला तर मित्रांनो, अजून खूप काही गणित आपल्याला घ्यायचे आहे. तर मित्रांनो, अजून हे बघा, चौथं उदाहरण बघा. या चौथ्या उदाहरणामध्ये काय आहे बघा? 4.121 आवृत्ती 2. ठीक आहे. म्हणजे या फक्त 2 वरती काय आहे? बार आहे. मग ही संख्या आवर्ती दशांश पूर्णांकामध्ये अशी येणार आहे. 4 म्हणजे 4.1 2 2 2 2. म्हणजे हे जे 2 2 आहेत ते फक्त रिपीट येणार आहेत. म्हणजे एकच अंक काय येतोय? रिपीट येतोय. मग अशा पूर्णांकाला साध्या पूर्णांकात कसं लिहायचं? तर बघा मित्रांनो, हे 4 जे आहेत ते 4 जे आहेत ते 4 इथं असे लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर वर काय करायचं? किती आहेत इथे? 12 आहेत, म्हणजे हे 12 इथे लिहून घ्यायचे असे. त्याच्यानंतर खाली काय करायचं मित्रांनो? किती अंकावर 12 आहे? एकाच अंकावर 12 आहे, म्हणून खाली एकदा 9 लिहून घ्यायचा. आणि आता काय करायचं मित्रांनो? आता हे जे 4.12 या दशांशा नंतरची जेवढी संख्या आहे त्यामध्ये 2 वर बार आहे आणि 1 वर बार नाही, म्हणजे हे 1 यामधून वजा करायचे. आणि इथं एक संख्या आहे जिच्यावर बार नाही, त्याच्यामुळे 1 0 इथं याच्या समोर द्यायचा. तर मग याचं उत्तर काय येतं? 4.11/90 असं याचं उत्तर येते मित्रांनो. दुसरं बघा. आता बघा 2.136 या संख्येमध्ये 3 6 या संख्येवरती या अंकांवरती बार आहे. तर मग काय करायचं मित्रांनो? बघा 2 इथे दशाला तसे लिहायचे. साध्या अपूर्णांकात याचं रूपांतर कसं करायचं ते बघा. हे जे 2 आहेत ते 2 इथे दशाला तसे लिहायचे. त्यानंतर काय करायचं? वर 136 लिहायचे. लिहिले. याच्या समोरचे जे 136 आहेत वर लिहायचे. बघा किती संख्येवर बार आहे? किती अंकांवर बार आहे? 1 आणि 2 अंकांवर बार आहे, म्हणजे इथं 2दा 9 घ्यायचे. आता 2दा 9 घेतल्यानंतर किती अंकावर बार नाही? एका अंकावर बार नाही. तो अंक कोणता आहे? 1 आहे, म्हणजे इथं 1 लिहिला. त्यानंतर किती अंकावर बार नाही? एका अंकावर बार नाही, तेवढे 0 खाली आपण लिहिले. मग याचं उत्तर काय येते मित्रांनो? 2.135 भागिले 990 अशा प्रकारे याचं साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर झालं. तर चला तर मित्रांनो, 0.3467 बार म्हणजे फक्त या दशांशच्या नंतर 67 म्हणजे 6 7 वरती बार आहे.
तर आता आपल्याला या संख्येला साध्या अपूर्णांकामध्ये याचं रूपांतरित करायचंय. तर कसं करायचं बघा, दशांशच्या समोर काय आहे, कोणते आकडे आहेत, 3 4 6 7. मग आपण इथे लिहायचे 3 4 6 7 लिहायचे भागिले. आता बघा किती संख्येवर बार आहे, 1 आणि 2 संख्येवर बार आहे म्हणून खाली 2 वेळा 9 लिहायचे. किती संख्येवर बार नाही, 2 संख्येवर बार नाही म्हणून याच्या समोर 2 शून्य लिहायचे. त्यानंतर काय करायचं, वजा. आता कोणत्या संख्येवर बार नाही, 3 4 या संख्येवर बार नाही म्हणजे 34 या संख्येवर बार नाही म्हणून याच्यातून वजा 34 करायचे. मग किती राहतात, 7 मधून 4 गेले 3 राहतात, 6 मधून 3 गेले 3 राहतात, 4 3 भागिले 9900 भागिले 9900 3433 भागिले 9900 असं याचं उत्तर येते मित्रांनो. आता तुम्हाला जर समजलं नसेल तर अजून एक उदाहरण घेतो. समजा इथं 3.2137 असं जर असेल आणि यावरती बार 37 असेल तर ही संख्या कशी लिहायची साध्या अपूर्णांकामध्ये बघा. आता हे जे 3 आहेत ते 3 इथे दशाला तशी लिहायचे. आता दशांश चिन्हाच्या समोर कोणती संख्या आहे, 2 1 3 7 म्हणजे वर इथे लिहायची 2 1 3 7. त्यानंतर बार किती अंकावर आहे, 1 आणि 2 अंकावर बार आहे मग खाली 2 वेळा 9 घ्यायचे. बार किती अंकावर नाही, 2 अंकावर बार नाही म्हणून 2 शून्य घ्यायचे. मग इथं वजा करायचे. कोणत्या संख्येवर बार नाही, 21 या संख्येवर बार नाही म्हणून 21 यामधून मायनस करायचे. तर बघा मित्रांनो काय येते, 3 7 मधून 1 गेला किती येते 6, 3 मधून 2 गेला 1 येते आणि हे 21 भागिले खाली काय येते 9900. ठीक आहे, 9900 म्हणजे 3.2116 भागिले 9900 हे याचं उत्तर येते. आता तुम्हाला पूर्ण समजलं असेल, समज नसेल तर तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकता, आपण यावरती परत शिकूया, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या आवर्ती दशांश पूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार शिकायचा आहे. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवर्ती दशांश पूर्णांकाचे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याचे बरेच सारे उदाहरणं पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा हा चॅप्टर इथेच कंप्लीट होऊन जाणार आणि भविष्यामध्ये तुम्हाला यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. तर बघा पहिलं गणित आहे 0.38 म्हणजे 0.38 बार अधिक 0.26 बार. बार म्हणजेच आवर्ती. ठीक आहे. तर मित्रांनो याची बेरीज कशी करायची, आवर्ती दशांश पूर्णांकाची बेरीज कशी करायची ते बघायचं. बघा 0.38 आहेत इथे, तर मग इथे लिहायची बघा. तर याचं 0.38 काय होतं मित्रांनो, बघा 38 आता किती संख्येवर बार आहे, 2 संख्येवर बार आहे म्हणून खाली 2 वेळा 9 लिहायचे. त्याच्यानंतर हे अधिकचं चिन्ह इथे द्यायचं. त्यानंतर 0. आवर्ती 2.6 म्हणजे किती दशांशावर आवर्ती आहे, 26 वर आवर्ती आहे. खाली किती संख्येवर बार आहे, बघा 1 आणि 2 संख्येवर बार आहे म्हणून 2 वेळा 9 लिहायचे. बघा काय होतं, या दोघांचा बेस कसा आहे म्हणजे पाया काय आहे, छेद समान आहे म्हणून अंशाची काय होते बेरीज होते. 8 आणि 6 किती होतात, 14 होतात. 14×4 हातचाला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6 म्हणजे काय उत्तर येते मित्रांनो याचं 64 भागिले 99. आणि याला हे झालं साध्या अपूर्णांकामध्ये. आणि यालाच आपल्याला जर आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं असेल तर आपण याला काय लिहितो 0.64 बार असे याचं उत्तर येते मित्रांनो. ठीक आहे. आता दुसरं गणित बघा. आता या गणितामध्ये बघा दिसायला खूप अवघड गणित दिसत असेल पण अत्यंत सोप्या पद्धतीचं गणित आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे गणित आपण घेणार आहोत, त्यामुळं तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा पूर्ण व्हिडिओ.
त्यानंतर आता बघा वर्गमुळात 5.4 वर बार आहे अधिक वर्गमुळात 2.7 वर बार आहे. तर याला वर्गमुळात पहिल्यांदा असं राहू द्यायचं आणि बघा 5 दशांश आहे म्हणजे 5 दशाला तशी लिहायचे. त्यानंतर इथे 4 लिहायचे आणि किती अंकावर बार आहे, एकाच अंकावर बार आहे म्हणून इथं 9 लिहायचे. आता बघा मित्रांनो इथं अधिकचं चिन्ह दशाला तसं द्यायचं, मग पुढे वर्गमूळ टाकायचं असं. आता 2.7 वर बार आहे म्हणजे 2 दशाला तशी लिहायची. 2 ही संख्या पूर्ण आहे म्हणून 3 दशाला तशी लिहायची. त्याच्यानंतर इथे 7 लिहायचे आणि किती संख्येवर बार आहे, एका संख्येवर बार आहे म्हणून खाली याच्या 9 लिहायचे. तर बघा आता याचं काय होतं, आता 5.4/9 याचं कसं करतो आपण, 5 आणि 9चा गुणाकार, यांचा गुणाकार करतो, 5 आणि 9चा गुणाकार होतो आणि याची बेरीज होते. बघा 9 45, 9 गुणिले 5 45 अधिक 4 भागिले 9. आता याचं काय होतं, त्याचप्रमाणे बघा 9 दुने 18 अधिक 7 भागिले 9. मग काय येतं बघा 45 अधिक 4 किती होतात, 49 होतात. म्हणजे 49 भागिले 9 येतात इथे, अधिक ते 18 अधिक 7 किती होतात 25, म्हणजे 25 भागिले 9 होतात. त्यानंतर बघा आता हे आपल्याला वर्गमूळाच्या बाहेर काढायचं. तर 49चं वर्गमूळ काय येतं 7 आणि 9चं वर्गमूळ काय येतं 3 अधिक 25चं वर्गमूळ 5 आणि 9चं वर्गमूळ 3, म्हणजे 7 आणि 5 किती होतात 12 भागिले 3, म्हणजे 3 1 3, 3 चौक 12. म्हणजे याचं उत्तर काय आलं मित्रांनो 4 हे याचं उत्तर आलेलं आहे. तिसरं गणित पाहूया मित्रांनो आपलं. 0.2 बार अधिक 0.3 बार अधिक 0.4 बार अधिक 0.9 बार अधिक 0.39 बार यांची आपल्याला बेरीज करायची मित्रांनो. तर मित्रांनो कशी करायची बेरीज बघा, 0.2 बारला आपण काय लिहू शकतो 2 भागिले 9, म्हणजेच इथे 2 लिहिणार आपण आणि किती अंकावर बार आहे, एकाच अंकावर बार आहे म्हणजे एकदा 9 लिहायचा खाली. त्याचप्रमाणे इथं 3 भागिले 9 अधिक 4 भागिले 9 अधिक 9 भागिले 9 अधिक 39, हे 39 इथे लिहिले आणि किती अंकावर बार आहे, 1 आणि 2 अंकावर बार आहे म्हणून खाली 2 वेळा 9 घ्यायचे म्हणजेच 99. तर बघा या 9 9 9 9 यांचा छेद काय आहे समान आहे म्हणून अंशाची काय करायची बेरीज. 2 अधिक 3 4, 4 अधिक 4 2 अधिक 3 5, 5 अधिक 4 9, 9 आणि 9 18, म्हणजे 18 भागिले 9 अधिक 39 भागिले 99. तर मित्रांनो बघा याला अजून आपण काटाकाटी करू. 3 सख 18, बघा 9 1 9, 9 दुने 18 आणि 3 1 3, 3 त्रिक 9, 3 1 3, 3 1 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, म्हणजे 2 अधिक 13 भागिले 33. बघा मग मित्रांनो उत्तर काय येते याचं 2.13 भागिले 33. समजलं का मित्रांनो. आता आपण पुढचं गणित पाहूया. चला तर मित्रांनो 5वं गणित घेऊया आपण. 5वं गणित हे वजाबाकीचं गणित आहे. तर बघा पूर्णांक संख्यांची पहिल्यांदा आपण काय करू वजाबाकी करून घेऊ. 3 मधून 2 गेले, 3 वजा 2 बरोबर किती येते मित्रांनो 1 येतात. आणि या 87 बार आणि 59 बार यांची आपण वजाबाकी करून घेऊ. 87 म्हणजे 0.87 आणि 0.59 यांची वजाबाकी करून घेऊ. बघा 17 मधून 9 गेले किती राहतात 8 राहतात आणि 7 मधून 5 गेले किती राहतात 2 राहतात. म्हणजे त्याचं उत्तर काय येते 0.28 बार. ज्याचे उत्तर येते आता 1 अधिक 0.28 बार. तर मग याचं उत्तर काय येते 1.28 बार.
हे याचं उत्तर येईल मित्रांनो. याला आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. दुसरी कोणती पद्धत आहे ती आपण बघू मित्रांनो. बघा 3.387 बार याला आपण कसं लिहू शकतो, 3 दशांश म्हणजे 3, त्याच्यानंतर इथं वर लिहितो आपण 87 आणि किती अंकावर बार आहे, 1 आणि 2 अंकावर बार आहे, म्हणजे इथे 2 वेळा 99 आपण घेणार आहोत. त्यानंतर मित्रांनो वजा 2, त्याच्यानंतर वर 59 इथे लिहिणार आहोत. 2 अंकावर बार आहे म्हणून 2 वेळा 9 घेणार आहोत. बघा 3 वजा 2 किती होतात, 3 वजा 2 अधिक दुसऱ्या कंसात 87 भागिले 99 वजा 59 भागिले 99. तर मित्रांनो 1 अधिक 3 वजा 2 1 अधिक 87 मधून 59 गेले किती राहतात, 28 राहतात. 28 भागिले 99. तर बघा 28 भागिले 99 ला आपण कसं लिहितो, 0.028 बार म्हणजे 1.28 बार. अशा प्रकारे याचा उत्तर आपण काढत असतो मित्रांनो. चला पुढचं गणित आपण 6वं गणित पाहूया. चला तर मित्रांनो आपण पाहणार आहोत आता 6वं गणित. यामध्ये बेरीज आणि वजाबाकी दोन्ही क्रिया आपल्याला करायच्या आहेत. मग आता आपण पहिल्यांदा पूर्णांक संख्या ज्या आहेत त्या पूर्णांक संख्यांची आपण काय करतो, बेरीज वजाबाकी करून घेतो. तर बघा 2 अधिक या संख्येतील पूर्णांक संख्या कोणती आहे, 2 आहे, अधिक 3 वजा 4 म्हणजे 2 अधिक 3 5 वजा 4 बरोबर किती येतात, 1 येतोय. त्याच्यानंतर मित्रांनो आता दशांश चिन्हाच्या समोरच्या जी संख्या आहेत त्यांची आपण बेरीज करून घेणार आहोत. बघा 0.12 अधिक 0.74 यांची बेरीज आता आपण अगोदर करून घेऊ. 4 आणि 2 किती होतात, 6, 7 आणि 1 किती होतात, 8 म्हणजे 0.86 बार याचं उत्तर आलेलं आहे. आता या 0.86 मधून किती काढायचे आपल्याला, 53 काढायची, म्हणजे वजा 0.53. 6 मधून 3 गेले किती राहतात, 3 आणि 8 मधून 5 गेले किती राहतात, 3 राहतात, म्हणजेच 0.33 बार याचं उत्तर आलेलं आहे. मग 1 अधिक 0.33 बार म्हणजेच बरोबर उत्तर काय येणार, 1.33 बार हे आपलं उत्तर येईल मित्रांनो. याला दुसऱ्या पद्धतीने आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, बघा 2.12 ला आपण 2.12 छेद किती अंकावर बार आहे, 1 आणि 2 अंकावर बार आहे म्हणून 2 वेळा 9 येणार खाली. त्यानंतर अधिक 3.74 आणि 2 अंकावर बार आहे म्हणून 2 9 खाली येणार, वजा 4.53 भागिले त्याचप्रमाणे 99 खाली येणार. 2, 3 आणि 4 यांची आपण काय करून घ्यायची, बेरीज वजाबाकी करून घ्यायची. 2 अधिक 3 5, 5 वजा 4 1 म्हणजेच 1 अधिक कंसामध्ये 12 भागिले 99 अधिक 74 भागिले 99 वजा 53 भागिले 99. आता बघा मित्रांनो 1 अधिक 12 अधिक 74 किती होतात, 86 होतात, म्हणजे 86 भागिले 99 वजा 53 भागिले 99. तर 86 वजा 53 किती येतात, 33 येतात, म्हणजे 1 अधिक 33 भागिले 99. आता या 33 भागिले 99 ला आपण कसं लिहितो, असं लिहितो 1 अधिक 0.33 बार म्हणजे काय उत्तर येतं, 1 अधिक 1.33 बार हे आले मित्रांनो याचं उत्तर. दोन्ही पद्धतीने आपण सोडून दिलेलं आहे. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही सोडवायचं. ठीक आहे. तर आता आपण 7वं गणित करूया मित्रांनो.
8.31 बार, एक वरती बार आहे, अधिक 0.6 बार अधिक 0.002 बार यांची आपल्याला बेरीज करायची. तर पूर्णांक संख्येची पहिल्यांदा आपण बेरीज करून घेतो मित्रांनो. बघा, पूर्णांक याच्यामध्ये कोणतं पूर्णांक संख्या आहे? 8, अधिक याच्यामध्ये 0 आहे, अधिक याच्यामध्ये कोणती आहे? 0 आहे, बरोबर किती आले? 8. आता मित्रांनो आपण दशांश चिन्हाच्या समोरची जी संख्या आहे त्या संख्यांची बेरीज करून घेऊ. 0.31 म्हणजे एक वरती बार आहे, म्हणजे एक एक काय येणार? रिपीट येणार, एक हा अंक पुन्हा पुन्हा येणार. आणि 0.6 बार म्हणजे 6 अंक हा अंक पुन्हा पुन्हा येणार. त्याच्यानंतर 0.002 हा अंक काय येणार? पुन्हा पुन्हा येणार मित्रांनो. आता बघा, यांची करायची आपल्याला बेरीज. 6 आणि 1 7, 7 आणि 2 9 होतात. 6 आणि 1 7, 7 आणि 2 किती होतात? 9 होतात. त्याच्यानंतर 6 आणि 1 7, 6 आणि 3 9 म्हणजे 0.9799. आणि बघा, इथे आपण 1, इथं 6 आणि इथं 2 जर वाढवले तर परत 9 येतात, म्हणजे 9 हा अंक पुन्हा पुन्हा या ठिकाणी येणार आहे. म्हणून याचं उत्तर येतं 0.979 बार, म्हणजे 9 या 9च्या डोक्यावरती बार राहणार आहे मित्रांनो. मग याचं उत्तर काय येईल? 8 अधिक 0.979 बार. तर मग याचं उत्तर येणार आहे 8.979 बार, हे याचं उत्तर येणार आहे मित्रांनो. चला तर आपण 5वं गणित करूया. तर आता आपण पहिल्यांदा पूर्णांक संख्येची करून घेऊया. तर पूर्णांक संख्येची काय येते बघा, 3 अधिक 2, 3 अधिक 2 वजा 3 बरोबर किती येतात? 5 वजा 3 बरोबर किती येतात? 2 येतात. आता आपण यांची बेरीज करून घेऊ. 0.69 वजा अधिक 0.34, 0.34. बघा, 9 आणि 4 किती होतात? 13, 13शी 3 हाताला 1, 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, म्हणजेच 1.03 या ठिकाणी आपलं येतं. आणि आता आपण हे जे 37 आहेत यामधून मायनस करायचे आहेत आपल्याला. तर बघा, 3 मधून 7 जातात का? नाही. मग हा एक इकडे गेला, इथं राहिले 9 आणि इथं झाली 13. 13 मधून 7 गेले, किती राहतात? 6 राहतात. 9 मधून 3 गेले, किती राहतात? 6 राहतात. म्हणजे याचं उत्तर येते 0.66. मग आपलं मूळ उत्तर काय येतं? 2 अधिक 0.66 बार, म्हणजेच उत्तर येतंय 2.66 बार. ठीक आहे. आता यालाच आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सोडू शकतो मित्रांनो. बघा कसं, 3.69 बार आहे, याला आपण असं लिहू शकतो 3.69 भागिले 99 अधिक 2.34 भागिले 99 वजा 3.37 भागिले 99. आता बघा, 3 अधिक 2 5, 5 वजा 3 2 होतात, म्हणजे 2 अधिक कंसामध्ये 69 भागिले 99 वजा अधिक 34 भागिले 99 वजा 37 भागिले 99. आता मित्रांनो, यांचे छेद काय आहेत? समान आहेत, म्हणजे आपण यांची अंशाची बेरीज करू शकतो. 69 अधिक 34 किती होतात? 103 होतात, म्हणजे 103 भागिले 99 वजा 37 भागिले 99. आता 103 मधून 37 गेले तर 2 अधिक 103 मधून 37 गेले तर 66 राहतात. 66 मधून भागिले 99, म्हणजेच 2.66 बार असं आपण याला लिहू शकतो. म्हणजे हे आपलं उत्तर येऊ शकतं. त्यानंतर आपलं अजून एक उत्तर येऊ शकतं मित्रांनो. कसं येऊ शकतं बघा, 33 1 33, 33 2 66, 33 3 99, म्हणजेच 2.2/3
असं सुद्धा आपलं उत्तर येतं. आणि याच्यानंतर अजून आपण उत्तर करू शकतो बघा. 2 × 3 किती होतात? 6 आणि अधिक 2, 2 × 3 यांच्यामध्ये गुणाकार आणि यांच्यामध्ये परत बेरीज करायची. 2 × 3 6 अधिक 2 8/3 म्हणजे 8/3 हे सुद्धा आपलं उत्तर येतं. जसं आपल्या प्रश्नामध्ये पर्याय असेल त्याप्रमाणे आपण उत्तर याचं